शेतकरी मित्रांनो, 1 जुलैला सकाळीच खात्यामध्ये 4,000 येणार आहेत. पण एका छोट्या चुकीमुळे तुमचे पैसे थांबू शकतात. आणि हो, हे पैसे फक्त 18 जिल्ह्यांनाच इथं मिळणार आहेत. तुमचा जिल्हा यादीत आहे का? लगेच कमेंट करा. आता 20 जूनला PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जे की जमा झालेला आहे. आता 1 जुलैला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये मिळणार आहे. फक्त 2,000 रुपये आणि हे फक्त 18 जिल्ह्यांनाच इथं येणार आहे. यामध्ये अटी काय आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. कोणत्या जिल्ह्यात आणि कोणते 18 जिल्ह्यात कोणत्या शेतकरी बांधवांना इथं पैसे जमा होत आहे. आता यामध्ये या शेतकऱ्यांनाच फक्त इथं पैसे मिळत आहे. यामध्ये PM किसानचे लाभार्थी. आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे नियमितपणे पैसे मिळत आहे आणि ज्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे, असे शेतकरी बांधवांना 4,000 रुपये इथं वाटप म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 1 जुलैला. आता जमीन नावावर असणे आवश्यक. यामध्ये तुमच्या स्वतःच्या नावाने सातबारा असणे आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्ही तुमची KYC पूर्ण केलेले शेतकरी बांधव. आता ज्यांनी PM किसानची KYC थंबद्वारे OTPद्वारे केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांनाच इथं पैसे इथं जमा होत आहेत. यानंतर बँक खाते आधारशी लिंक. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल, DBT लिंक नसेल, तर अशांना पैसे इथं येत नाही आहे. लगेच चेक करा. आणि लँड सेंडिंग. ज्यांचं लँड सेंडिंग यस आहे, तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे, जे की आता या 18 जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये जे की जिल्हे आहे यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड झाल्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर. तर यामध्ये जे की गोंदिया, भंडारा, तर तब्बल हे जे की 18 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. जे की या 18 जिल्ह्यांमध्ये 1 जुलैपासून पैसे. आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. सर्व जिल्ह्यात 2 ते 3 दिवस इथं लागू शकते. जर तुमच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी जमा झालेला आहे. आता अजून तुमचा जो काही हप्ता आहे ते बरेच शेतकरी बांधवांना अधिकही मिळालेला नाही. तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, जर तुमचा 23वा हप्ता आलेला नसेल, तर मोबाईलवरती तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करा आणि pmkisan.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला ओपन करायचं आहे. यामध्ये युअर स्टेटसवरती क्लिक करा आणि तुम्हाला एक 3 स्टेप सांगतो, हे तुम्हाला करायचे आहे आणि तुमचे पैसे खात्यामध्ये इथे जमा होतील. यामध्ये लँड सेंडिंग नो. जर तुमचं स्टेटसमध्ये तुम्हाला लँड सेंडिंग नो दिसत असेल, तर यांचे पैसे म्हणजे याचा अर्थ तुमची सरकारची पोर्टलवर तुमच्या शेताची नोंद झालेली नाही. तर आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यस करण्यासाठी तुम्हाला तलाठी आणि कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि सातबारा नेऊन द्यायचा आहे. आणि तिथं तुम्ही सांगायचं की आमचं इथं लँड सेंडिंग नो दाखवत आहे, म्हणजे सरकार तुमचा जो काही सातबारा आहे ते सरकारमध्ये नोंद झालेली नाही, यामुळे ते लँड सेंडिंग नो दिसत आहे. तुम्ही तलाट्याकडे किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुम्ही सातबारा आणि आधार कार्ड द्या. तुमचं तिथं यस आल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील. दुसरं ज्यामध्ये KYC नो. जर तुमचे PM किसानची KYC लिंक नसेल, म्हणजे KYC केलेली नसेल, तर आता तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे PM किसानच्या ॲप्लिकेशनद्वारे किंवा पोर्टलवर जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन थंब लावून तिन्ही पद्धतीने तुम्ही तुमची KYC करून घ्या. आता KYC कशी करायची आहे, आता PM किसानच्या यादीत नाव कसं पाहायचं आहे, हेच देखील आपण आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता यादीत नाव असेल तरच तुम्हाला नमोचा पैसा इथं जमा होईल. यानंतर इथे आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आधार सेंडिंग. आता खूप वेळा बँक खाते आधारशी लिंक नसते, त्याचप्रमाणे DBT बंद असते, त्यामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यापर्यंत इथं येत नाही आणि म्हणून तुम्हाला वाटते की आपला लाभ इथं बंद झालेला आहे. तर लगेच तुम्ही चेक करा. आता हप्ता मिळवण्यासाठी सोपा आणि जे काही एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. सर्वांचे स्टेटस यस आहेत तरी पैसे आलेले नाहीत. आता तुमचं लँड सेंडिंग बरोबर आहे, त्याचप्रमाणे तुमचं KYCचं सुद्धा यस आहे, सर्व तुमचं ओके आहे. आता परंतु तुमचे पैसे आलेले नाहीत, तर तुमचे पैसे काय अडकते DBTद्वारे. तर तुम्ही पोस्टाचं खातं काढून घ्या, त्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा होतील. आता यामध्ये जे आहे PM किसानची KYC केली तरच तुम्हाला इथं नमोचा हप्ता इथं मिळणार आहे. तर हो, जर तुम्ही PM किसानची KYC केली तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथं मिळणार आहे. 2 मिनिटात सांगणार आहे KYC कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान आताची KYC करण्यासाठी pmkisan.gov.in या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून यायचं आहे. यानंतर इथं तुम्हाला KYC ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका, सर्चवरती क्लिक करा. आता तुमच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, OTP टाकायचा आहे.
OTP 4 अंकी किंवा 6 अंकी OTP तुम्हाला इथं टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला खाली येईल ऑप्शन तुम्हाला KYC सबमिटेड, म्हणजे तुमची KYC इथं ऑलरेडी झाली त्याचप्रमाणे, किंवा KYC इज ऑलरेडी डन, म्हणजे तुमची जर असं दाखवत असेल तर तुमची यादी KYC झालेली आहे. जर तसं काही दाखवत नसेल तर KYC सक्सेसफुली तुम्हाला सबमिटेड असा मेसेज तुम्हाला येऊन जाईल, म्हणजे तुमची KYC झालेली आहे. यानंतर ज्यांचे मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही त्यांच्यासाठी, आता जर मित्रांनो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसते, OTP येत नाही, तर अशांनी घाबरू नका. CSC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिक म्हणजे तुम्ही तुमचा हाताचा ठसा अंगठा देऊन तुम्ही तुमची KYC करू शकता. 10 ते 15 रुपये तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आता ज्याची जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करून CSC मार्फत जर KYC केले तर तुम्हाला इथे लागणार आहे. आता इथे ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमची KYC फेसद्वारे, आता सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन PM किसान किंवा आता बरेचसे फ्रॉड ॲप्लिकेशन आलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला एक सजेस्ट करतो की तुम्हाला pmkisan.gov.in म्हणजे PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन एकदम खाली यायचे, तिथं तुम्हाला दिसेल PM किसान ॲप्लिकेशन, त्यावरती क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो काही इथं तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करता येणार आहे. लॉग इन केल्याच्यानंतर KYC पर्यावरती क्लिक करा आणि तिथं तुमचा मोबाईलचा कॅमेरा चालू होईल. मोबाईलच्या कॅमेरामध्ये डोळे चालू बंद करा आणि डोळे चालू बंद केल्याच्यानंतर इथं तुमची KYC इथं सक्सेसफुली कंप्लीटेड होऊन जाईल. तर या पद्धतीने लगेच तुम्ही तुमची KYC करा. आता मोबाईलवरून PM किसानची यादी कसं पाहायची आहे. आता PM किसानची यादीत नाव असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता 1 जुलैला जे की खात्यामध्ये जमा होईल. आता सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर ओपन करून PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती या, pmkisan.gov.in, याचप्रमाणे तुम्हाला तुमचं बेनिफिशियरी लिस्ट लाभार्थ्यांची यादी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आता आपलं महाराष्ट्र, आपला जो काही स्टेट आहे, स्टेट म्हणजे आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे. यानंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा कोणता जिल्हा आहे. यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, तुमची तहसील कोणती आहे, गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसे गेट रिपोर्टवरती क्लिक कराल तर तुमच्या सर्व गावांची यादी तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल. तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहेत, तर यामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे. यानंतर नंदुरबार आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, पालघर आहे. यानंतर ठाणे आहे, अहमदनगर आहे. तर अशा जिल्ह्यांमध्ये लवकरच जे काही नमोचा 9वा हप्ता इथं जमा होईल. 1 ते 2 दिवस लागू शकते, घाबरण्याचं काही कारण नाही. पैसे खात्यात जमा होतात. आता याचे नियम काय सांगतो. बँक पासबुकला आधार लिंक. आता आधार सेंडिंग अकाउंट. PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे आता विशिष्ट अकाउंटवर पाठवले जात नाहीत, म्हणजे यामध्ये DBT ट्रान्सफर न पाठवले जाते. म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत हे लँड सेंडिंग आणि तुमचे आधार लिंक आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवले जाते. एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास, जर तुमच्याकडे 2 किंवा 3 बँकेचे पासबुक असतील तर अशांनी तुमचं बँक ऑफ बडोदा असेल, जिल्हा मध्यवर्ती असेल, स्टेट बँक असेल, तर या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. जर तुमचं बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. तर लगेच तपासा तुमचे पैसे खात्यात जमा होणार आहे. हे मोबाईलद्वारे कसे चेक करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला PM किसानच्या ॲप्लिकेशनवरती यायचं आहे किंवा PM किसानच्या वेबसाईटवरती या. स्टेटसवरती क्लिक करा. आधार अकाउंट सेंडिंग स्टेटसवर समोर जाऊन तुम्हाला बँकेच्या समोर UDI तुम्ही आधारद्वारे इथून चेक करता येणार आहे. याचप्रमाणे आता जर तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये 4000 जमा. पैसे जर बंद झाले पुन्हा सुरू करण्यासाठी 3 उपाय सांगतो. जर तुम्हाला PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद झाले असेल असे शेतकरी बांधवांनी, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोमवरती जाऊन pmkisan.gov.in यावरती युअर स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही 3 गोष्टी चेक करा. यामध्ये तुम्हाला लँड सेंडिंग नो आहे का. सर्वप्रथम लँड सेंडिंग जर नो असेल तर तुम्हाला येस करण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालय यामध्ये तलाठी आणि कृषी सहाय्यकामध्ये 7/12 आणि आधार कार्ड जमा करा. लँड सेंडिंग येस होऊन जाईल. यानंतर जर तुमची KYC न दाखवत असेल तर आताच मोबाईल नंबरवर किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्या किंवा ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घ्या. पैसे जमा होतील. त्याचप्रमाणे आधार सेंडिंग जर नो असेल तर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक नाही. बँकमध्ये जाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या.
सर्वात मोठा जो काही प्रॉब्लेम आहे यामध्ये बँक बदला मध्ये तुमच्या बरेच वेळा काय होते, आधार लिंक असूनही तांत्रिक अडचणींमुळे डीबीटी बंद पडते आणि पैसे जमा होत नाही. तोडगा म्हणून यावरून सोपा मार्ग म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडून घ्या. त्यामध्ये तुमचे 2,000 रुपये तर जमा होतील. PM किसान पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन तक्रार. आता जर तुम्हाला पैसे लँड सेंडिंग येस आहे, त्याचप्रमाणे PM किसानची KYC येस आहे, तर लगेच तुम्ही तुमची तक्रार इथं जे काही ग्रीव्हन्सवरती क्लिक करून हेल्प डेस्कवरती जाऊन तुम्हाला तक्रार करायची आहे. आता जर नमो शेतकरी महासमाधी योजनेचे पैसे अचानक बंद झालेले असतील तर काळजी करू नका. 70% पैसे हे आधार लिंक नसल्यामुळे शेतकरी बांधवांना येत नाही आणि बऱ्याच जणांचे पैसे लँड सेंडिंग नो असल्यामुळे पैसे बंद होतात. पैसे हे तुम्हाला पूर्ण येण्यासाठी तुम्हाला लगेच तुम्ही लँड सेंडिंग आणि नवीन खातं काढून घ्या. आता तुमचे पैसे अडकले असतील तर 2 ते 3 हप्त्याचे पैसे खालील कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला 2-3 तुमचे हप्ते अडकले का, कधीपासून तुमचे पैसे बंद झालेले आहे, लाभ मिळत नाही, नवीन फॉर्म भरायचा, कमेंट करून नक्की सांगा. आता शेतकरी बांधवांनो, आता PM किसान योजना, नमो शेतकरी योजना याचे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला सर्वसाधारण 15 ते 20 दिवस देखील तर लागू शकते. आता 20 जूनला जे काही पैसे खात्यामध्ये PM किसानचे जमा झालेले आहे, कमेंट करून नक्की सांगा. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 तारखेपासूनच नमो शेतकरी महासमाधी योजनेचे पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. आता PFMS या पोर्टलवरती जाऊन लगेच तुम्ही चेक करा की तुमचं PFMSचं स्टेटस रिजेक्ट दाखवत आहे का. आता हे जर तुमचं रिजेक्ट दाखवत असेल तर लगेच दुसरं खातं काढा, तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील. आजच्या आनंदाची बातमी म्हणजे 1 जुलैपासून सकाळपासूनच पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये जे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता या जिल्ह्यांमध्ये आणि PM किसानचे लाभार्थी ज्यांनी KYC केलेली आहे. आता यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात पैसे जमा होत आहे. याचप्रमाणे पेंडिंग जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता 20 जूनला कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले कमेंट करून नक्की सांगा. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला पहिले मिळत आहेत का, त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे का, नवीन फॉर्म कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. तर शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर.